नमस्कार. क्राईम स्टोरीज मराठीमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आपण आपल्या घरी सर्वजण सुरक्षित असाल अशी आशा करून आपण आजच्या गोष्टीला सुरुवात करतोय. आज खूप इंटरेस्टिंग गोष्ट आहे. तुम्हाला अनेक क्राईम थ्रिलर सिनेमे पाहायला आवडतात, त्याचप्रमाणे ही गोष्ट आहे. असे काही धागेदोरे उलगडत जातात ह्या गोष्टीमधून आणि सत्य घडलेली गोष्ट आहे. हरियाणामधील यमुनानगर या शहरामध्ये ही घडलेली गोष्ट. आणि या गोष्टीमधील महत्त्वाचा सूत्र असा आहे की याच्यामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा वापर केला गेला. प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा वापराचा जर आपण विचार केला तर अलीकडच्या कालावधीमध्ये आपल्या देशामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा व्यवसाय मोठ्या प्रमाणामध्ये वाढतो आहे. पुणे, मुंबई शहरांमध्ये किंवा देशातली मोठमोठी शहरं घ्या, त्या शहरांमध्ये या प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा मोठ्या प्रमाणावरती लोक उपयोग करत आहेत. या प्रायव्हेट डिटेक्टिव्हजनी वेगवेगळ्या शहरांमध्ये वेगवेगळी रहस्य उलगडून दाखवून आपलं एक स्वतःचं वलय निर्माण केलं आहे. आणि या प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा सर्वात जास्त वापर आपल्या देशामध्ये कशासाठी केला जातो याचा जर तुम्ही विचार केला तर लग्न समारंभामध्ये केला जातो. आता तुम्ही म्हणाल लग्न समारंभामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा कसा वापर करणार, पण अलीकडे अनेक लोक लग्न समारंभामध्ये या प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा वापर करतात. मुलाकडील तसेच मुलीकडील मंडळीसुद्धा याचा वापर करतात. मुलाचे किंवा मुलीचे जे काही सत्य आहे ते पुढे येण्यासाठी आणि पुढच्या कालावधीमध्ये दोघांनाही एकमेकापासून काही धोका नको या दृष्टिकोनामधून मुलीची अथवा मुलाची सत्य परिस्थिती समोर यावी यासाठी भारतामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा वापर मोठ्या प्रमाणामध्ये केला जात आहे. परंतु परदेशाच्या तुलनेमध्ये आपल्या देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा वापर केला जात नाही. आणि सगळ्यात जास्त प्रमाण जर विचारलं कुठे सर्वात कमी प्रमाणामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा वापर आपल्या देशामध्ये केला जातो याचा जर तुम्ही विचार केला तर त्याला आपण म्हणता येईल की क्राईम इन्व्हेस्टिगेशन. याच्यामध्ये खूप कमी वापर परदेशाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये होतो. आणि भारतामध्ये खूप कमी उदाहरणं आहेत की प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा वापर या इन्व्हेस्टिगेशनमध्ये केला जातो, क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये केला जातो. परदेशाच्या तुलनेमध्ये भारतामध्ये या प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा क्राईम इन्व्हेस्टिगेशनमध्ये खूप कमी प्रमाणामध्ये वापर होताना दिसतं. पण आपण आजची जी गोष्ट पाहणार आहोत ती गोष्टीमध्ये एका कुटुंबानं या क्राईम इन्व्हेस्टिगेशनसाठी या डिटेक्टिव्हचा प्रायव्हेट डिटेक्टिव्हचा वापर केलेला आहे. परदेशामध्ये तुम्हाला अनेक केसेस दिसतील की ज्याच्यामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्ह यांनी खूप चांगल्या पद्धतीनं काम केलेलं आहे, खूप चांगल्या पद्धतीनं ते सोडवलेले आहेत. आणि आज आपण याची चर्चा याचसाठी करत आहोत की भारतामध्ये सुद्धा एक अशा प्रकारचं प्रकरण, खूप महत्त्वाचं प्रकरण घडलं होतं. संपूर्ण भारतामध्ये त्याची चर्चा होती, संपूर्ण न्यूज चॅनलवरून त्याची माहिती येत होती आणि सर्व वर्तमानपत्रांमधून याविषयी अनेक दिवस बातम्या झळकत होत्या. तर आजची अशीच एक गोष्ट आपण पाहणार आहोत, क्राईम थ्रिलर गोष्ट, की एक गुन्हा कसा झाला, हा गुन्हा शोधून काढण्यासाठी एका कुटुंबानं प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत कशी घेतली. ही जी मर्डरची केस होती ज्याच्यामध्ये कुटुंब प्रायव्हेट डिटेक्टिव्हची मदत घेतं आणि या कारणानं मृत्यूनंतर जवळजवळ 8 महिन्यानंतर त्या व्यक्तीचा मृत्यू कसा झाला या मृत्यूचं रहस्य कळतं. तसंच या मृत्यूसाठी कोण जबाबदार होतं या सर्व गोष्टी समोर येतात. आणि याच्यामध्ये प्रायव्हेट डिटेक्टिव्ह याने ज्या पद्धतीनं या घटनेचा तपास केला आणि याच्यामध्ये ज्या व्यक्तीचा खून झाला होता, मृत्यू झाला होता, त्याच्या मृत्यूविषयी त्याने ज्या पद्धतीनं सर्व माहिती गोळा केली त्यामुळं या खुनाचं रहस्य, त्याच्या मृत्यूचं रहस्य आपल्या सगळ्यांसमोर आलेलं होतं. आता आपण प्रत्यक्ष गोष्टीकडे जाऊयात. दिल्लीजवळ हरियाणामध्ये यमुनानगर आहे आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये इंडस्ट्रियल एरिया, औद्योगिक क्षेत्र म्हणून तो एरिया ओळखला जातो. यमुनानगरमध्ये योगेश बत्रा या नावाचे एक बिझनेसमॅन राहत होते. योगेश बत्रा यांचं शिक्षण दिल्लीमध्ये झालेलं होतं. एक अरबपती कुटुंब, एक करोडपती कुटुंब म्हणून योगेश बत्रा यांचं नाव सर्वांना या ठिकाणी माहीत होतं. याशिवाय ज्यावेळी योगेश बत्रा कॉलेजला होते त्यावेळी त्यांची ओळख एक प्रियंका नावाच्या एका मुलीशी झालेली होती. ओळखीचं रूपांतर प्रेमामध्ये होतं आणि प्रियंका त्या कॉलेजमध्ये मिस कॉलेज म्हणून निवडली जाते. यानंतर अशाच प्रकारचं मिस दिल्ली कॉन्टेस्ट आहे आणि ह्या मिस दिल्ली कॉन्टेस्टमध्ये प्रियंका बत्रा मिस दिल्ली म्हणून ओळखली जाते. तर कॉलेजमध्ये एक सुंदर मुलगी म्हणून प्रियंका बत्राची ओळख होती. प्रियंका ज्यावेळी मिस दिल्ली म्हणून निवडून येते त्यावेळी योगेश बत्रा त्यांच्याशी विवाह करतात. म्हणजे या दोघांचा विवाह होतो, प्रियंका आणि योगेश बत्रा यांचा. या ठिकाणी तुम्हाला
शेजारी पण काही पिक्चर दिसत असतील, त्याच्यामध्ये प्रत्येक पिक्चर व्यवस्थित पाहून घ्या की प्रियांका कोण, योगेश बत्रा कोण, रोहित कोण, म्हणजे ही गोष्ट तुम्हाला पुढे समजायला मदत होईल. तर अशा प्रकारे प्रियांका मिस दिल्ली म्हणून निवडून आल्यानंतर योगेश बत्रा यांच्याशी विवाह करते. योगेश बत्रा यांचा स्वतःचा एक प्लायवूडचा बिझनेस होता. याशिवाय त्यांचे इतरही काही बिझनेस होते आणि करोडपती आणि अरबपती म्हणून या कुटुंबाला सर्वत्र या यमुनानगरमध्ये मान होता. सुरुवातीला सगळं हसत खेळत चाललं होतं. आई वडील त्यांच्याबरोबर राहत होते. त्यानंतर काही कालावधीनंतर आई वडिलांचं आणि त्या प्रियांकाचं पटेना म्हणून आई वडील वेगळे राहायला सुरुवात केली. हळूहळू वेळ पुढे सरकत होती. काही दिवस निघून गेले. लग्नानंतर जवळजवळ 17 वर्ष निघून गेली. या दरम्यान या दोघांना 2 मुलंही झाली. दोन्ही मुलं शाळेमध्ये होती. सर्व काही ठीक चाललं होतं. पण एके दिवशी 27 मे 2016चा दिवस होता तो. 27 मे 2016ला सकाळी प्रियांका आपल्या बेडरूममधनं मोठमोठ्याने ओरडत बाहेर येते. आणि प्रियांका मोठमोठ्याने रडत होती आणि आसपासच्या लोकांना सांगत होती की योगेशला काहीतरी झालेलं आहे, योगेश झोपेमधून उठत नाही आहे. आसपासचे लोक पळत येतात आणि त्यांना मदत करतात. त्याच दरम्यान आईवडिलांना ही बातमी कळवली जाते. योगेश बत्रा यांचे आईवडील येतात. तेथील एका स्थानिक डॉक्टरला घाईघाईने बोलवलं जातं. ते डॉक्टर येतात आणि डॉक्टर सांगतात की योगेश यांचा मृत्यू झालेला आहे. यानंतर हे कसं काय झालं याविषयी चर्चा सुरू होते. याविषयी प्रियांका सांगायला सुरुवात करते. प्रियांका सांगते की योगेशला रात्रीपासून खूप घाम येत होता, खूप त्रास होत होता आणि यामुळे योगेशला हृदयविकाराचा झटका आलेला आहे. यामुळे त्याचा मृत्यू झालेला आहे. यावेळी योगेश बत्रा यांचं वय होतं 42 वर्ष. यावेळी प्रियांकासुद्धा पतीच्या मृत्यूमुळं खूप दडपणाखाली दिसत होत्या. आसपासचे लोक प्रियांकाला समजवत होते. यानंतर याच दिवशी म्हणजे 27 मे 2016ला योगेश बत्रा यांचा अंतिम संस्कार करण्यात आला. आता या दरम्यान आईवडीलही तिथे आलेले होते. आईवडिलांना विश्वासच बसत नव्हता की एवढा हेल्दी मुलगा, कधीही हृदयाचा त्रास नाही. मग योगेशला हृदयविकाराचा झटका का आला? कारण त्याच्या आईवडिलांच्या म्हणण्यानुसार आजपर्यंत या योगेशला हृदयाचा कधीही त्रास झालेला नव्हता किंवा जाणवला नव्हता. आरोग्याच्या दृष्टिकोनामधूनही तो खूप हेल्दी होता. त्यामुळं आईवडिलांना यावर विश्वासच बसत नव्हता की या प्रकारे योगेशचा मृत्यू होऊ शकतो. आईवडिलांना वाटत होतं की योगेशचं पोस्टमार्टम करत नाही द्यावा. परंतु या ठिकाणं प्रियांकानं या गोष्टीला स्पष्टपणे नकार दिला आणि तिचं ते दुःख बघून, लोकांचं ऐकून त्याच दिवशी योगेश बत्रा यांचा अंतिम संस्कार करण्यात आला आणि घरामध्येच मृत्यू झालेला होता. यामुळे जास्त कोणाला संशय आला नाही. 27 मे 2016ला योगेश बत्रा यांचा मृत्यू झाल्यानंतर काही दिवस निघून जातात. पण अजून महिनाही पूर्ण झालेला नव्हता. परंतु आता प्रियांका नॉर्मल दिसत होती. या दरम्यान योगेशच्या आईला सातत्यानं स्वप्न पडायला सुरुवात झाली. स्वप्न त्यांना अशी पडत होती की स्वप्नामध्ये त्यांना दिसत होतं की त्यांच्या मुलाचा मृत्यू हृदयविकाराचा झटका येऊन झालेला नसून त्याच्या बाबतीत काहीतरी वाईट घडलेलं आहे. अशा प्रकारची स्वप्न योगेशच्या आईला सातत्याने येत होती. आता योगेशच्या आई या स्वप्नांबद्दल ज्यांच्याजवळ आपलं मन मोकळं करत होत्या त्यांना असं वाटत होतं की आई असल्यामुळे कदाचित त्यांना असं वाटणं स्वाभाविकच आहे, असं लोकांना वाटत होतं. पण योगेशची आई हे मानायला तयारच नव्हती की योगेशचा मृत्यू हार्ट अटॅकनं झालेला आहे. यानंतर योगेशच्या आईनं या स्वप्नाबद्दल आपल्या पतीजवळ मन मोकळं केलं. यावेळी योगेशच्या वडिलांचं वय 70 वर्ष होतं. आईचं वय 65 वर्षाचं होतं. योगेशच्या आईनं सातत्यानं पुन्हा पुन्हा या स्वप्नाबद्दल आपल्या पतीजवळ मन मोकळं केलं आणि सांगितलं की आपला मुलगाच नाही राहिला तर संपत्तीला काय करायचं आहे. आपल्या मनाच्या समाधानाबद्दल आपण योगेशच्या मृत्यूची चौकशी करूयात. आता योगेशच्या वडिलांनाही वाटायला लागलं होतं की योगेशचा मृत्यू या हार्ट अटॅकनं किंवा हृदयविकाराच्या झटक्यामुळं झालेला नसावा. परंतु हे दोघंजण गप्प होते कारण प्रियांका आणि त्यांचं पटत नव्हतं. आणि लग्नानंतर काही दिवसानंतर प्रियांकाने आपले पती आणि मुले यांच्याबरोबर वेगळं राहायला सुरुवात केलेली होती. यामुळं आईबाप वेगळे राहत होते. आता योगेशच्या वडिलांना असं वाटत होतं की एवढा हेल्दी मुलगा, तसंच सर्वांशी मिळून मिसळून वागणारा आणि याला हृदयविकाराचा झटका आला हे त्यांच्या मनाला पटत नव्हतं. तसं तर हृदयविकाराचा झटका सर्वांनाच येतो, परंतु त्याच्या आईवडिलांना हे पटत नव्हतं. हे सर्व त्यांच्या मनात चाललेलं होतं, पण ते गप्पच होतं. जवळजवळ 1 महिना संपला. या दरम्यानच योगेशचे आईवडील एक गोष्ट नोटीस करतात की प्रियांकाचे हावभाव पूर्णपणे बदललेले आहेत. ज्या पद्धतीनं तिच्या पतीचा मृत्यू झाला होता आणि यावेळी
खरं तर तिला दुःख व्हायला पाहिजे होतं, ती दुःखात असायला हवी होती. पण ज्या पद्धतीनं तिचे हावभाव होते त्यावर त्यांचा विश्वासच बसत नव्हता. काहीच घडलं नाही या पद्धतीनं प्रियंकाचे हावभाव होते. आणि यातच प्रियंकानं तडकाफडकी योगेशचा सगळा बिझनेस स्वतःच्या हातामध्ये घेतला. तसं डायरेक्टरचं पदही स्वतःकडे घेतलं. पतीच्या मृत्यूनंतर फक्त महिन्याभरातच हे सगळं घडत होतं. ज्या वेगानं या गोष्टी घडल्या यामुळं आता पत्नीच्या बोलण्यावर योगेशच्या वडिलांचा विश्वास बसायला सुरुवात झाली आणि प्रियंकाबद्दल मनामध्ये शंका यायला सुरुवात झाली. पतीचा मृत्यू होऊन आता अजून 1 महिना होत होता. तोपर्यंतच प्रियंका सर्व बिझनेस आपल्या नावावरून करून घेत होती. ही बाब योगेशच्या वडिलांना खटकत होती. अजूनही योगेशचे वडील शांतच होते. ही बाब जी योगेशच्या वडिलांना खटकत होती त्याच्यामागं कारणही तसंच होतं. कारण पतीचा मृत्यू झाला आहे, पतीच्या संपत्तीवर हक्क सांगणारं हे कुणीच नव्हतं, ती एकटीच होती. तरीसुद्धा ही घाई का चाललेली आहे हे योगेशच्या वडिलांना पटत नव्हतं, खटकत होतं. तरीही ते शांतच होतं. या दरम्यान महिन्यानंतर आणखी एक गोष्ट घडली. प्रियंकाने काय केलं की अचानक आपली जी 2 मुलं आहेत ती 2 मुलं डेहराडूनच्या स्कूलमध्ये शिक्षणासाठी पाठवून दिली. आता या 2 मुलांना प्रियंकाने आपल्यापासून दूर ठेवलं हे मात्र आता जास्त खटकलं योगेशच्या वडिलांना. पतीचा मृत्यू झाला आहे, प्रियंका एकटीच आहे, 2 मुलांना शिक्षणासाठी बाहेर ठेवलं आहे. एक आई असं कसं करू शकते असं योगेशच्या वडिलांना वाटत होतं. आता योगेशच्या वडिलांना असं वाटलं की यामध्ये काय तर निश्चित गडबड आहे, परंतु पुरावा मात्र नाही. यावेळी योगेशचे वडील पोलिसांकडे जातात आणि एक कंप्लेंट देतात. ते सांगतात की ज्या पद्धतीनं माझ्या मुलाचा मृत्यू झाला आहे यावरून आम्हाला असा संशय आहे की त्याचा खून केला गेलेला आहे, त्याच्या बाबतीत काहीतरी वाईट घडलेलं आहे. आता पोलिसांसमोरही प्रश्न निर्माण होतो. पोलीस याविषयी रिपोर्ट लिहून घेतात आणि सांगतात की याविषयी आम्ही तपास करूया. परंतु पोलीस मात्र या केसमध्ये कोणताच तपास करत नाहीत आणि योगेशच्या आईवडिलांना पोलीस सातत्याने टाळत राहतात. पोलिसांना असं वाटत होतं की आता काही तपास करायचं म्हटलं तर योगेशचा तर अंतिम संस्कार झालेला आहे आणि त्याची बॉडीही नाही, त्याच्या पोस्टमार्टम झाले नाही, अंतिम संस्कार झालेला आहे. आता सिद्ध कसं करायचं की योगेशचा खून झालेला आहे हाही प्रश्न पोलिसांसमोर होता. त्यामुळं पोलीस या घटनेला टाळाटाळ करत होते आणि तिथून पुढं या हरियाणाच्या पोलिसांनी या केसला फारसं महत्त्व दिलं नाही. पोलिसांना असं वाटलं की एक वृद्ध आईबाप आहेत, बहुतेक यांना आपल्या मुलाच्या मृत्यूवर विश्वास बसत नसावा की आपल्या मुलाचा मृत्यू झालेला आहे, यामुळे ते भावनिक होऊन हा रिपोर्ट लिहित आहेत. पोलिसांनी रिपोर्ट लिहिला पण या विषयाचा तपास मात्र पोलीस टाळत राहिली हे एक सत्य होतं. 27 मेला योगेशचा मृत्यू झाला होता. आता सप्टेंबर महिना उजाडला होता. पोलीस काही करतील याविषयी योगेशच्या वडिलांना काही अपेक्षा उरलेली नव्हती. यानंतर योगेशच्या आईवडिलांनी एक निर्णय घेतला. या दोघांनी विचार केला की मनामध्ये कायम एक शंका राहून जाईल की आपल्या मुलाचा मृत्यू कसा झाला आणि खरोखरच त्याचा मृत्यू नैसर्गिक आहे अथवा त्याचा खून करण्यात आलेला आहे हे न माहीत होता जर आपला मृत्यू झाला तर काय करायचं. यामुळं काही शंका मनामध्ये ठेवण्याऐवजी आपण याचा तपास प्रायव्हेट डिटेक्टिव्हकडून करून घेऊ असं दोघांनी विचार केला. याच दरम्यान प्रियंका अगदी नॉर्मल जीवन जगत होती. योगेशच्या आईवडिलांनी आता प्रायव्हेट डिटेक्टिव्हला हायर केलं होतं. त्या डिटेक्टिव्हला योगेशच्या आईवडिलांनी काय काय घडलं याविषयी पूर्ण माहिती सांगितली आणि सांगितलं की हा जो मृत्यू झालेला आहे तो कसा झाला हे आपल्याला शोधून काढायचं आहे. यामध्ये आणखी एक गोष्ट महत्त्वाची होती. हे जे चाललेलं आहे याविषयी प्रियंकाला काहीही कळून द्यायचं नव्हतं. यानंतर प्रायव्हेट डिटेक्टिव्हनं स्वतःचं काम चालू केलं. प्रायव्हेट डिटेक्टिव्हनं सुरुवातीपासून शेवटपर्यंत म्हणजे ते जेव्हापासून एकत्र आले कॉलेजपासून ते लग्न आणि लग्नापासून पुढची 17 वर्ष या काळामधील त्यांच्यामधील प्रत्येक गोष्टीची माहिती घ्यायला या डिटेक्टिव्हनं सुरुवात केली. सगळी कागदपत्रं एकत्र केली. योगेश आणि प्रियंकाचे दोस्त त्यांची लिस्ट जमा केली. प्रत्येकाला वेगवेगळं जाऊन भेटला, त्यांच्याशी चर्चा केली आणि या ठिकाणी प्रायव्हेट डिटेक्टिव्ह ज्यावेळी वेगवेगळ्या लोकांना भेटत होता त्यावेळी आपण कोणत्या कारणासाठी भेटत आहोत हे त्यानं गुप्त ठेवलेलं होतं. यानंतर प्रायव्हेट डिटेक्टिव्ह प्रियंकावर लक्ष ठेवण्यास सुरुवात करतो. प्रियंकाचे रोजचं शेड्यूल काय आहे, कोणत्या वेळेला प्रियंका कुठे जाते याविषयी सर्व माहिती जमा करायला त्याने सुरुवात केली. याशिवाय प्रियंकाचं पहिलं रुटीन आणि आत्ताच्या रुटीनमध्ये काय फरक आहे हे समजावून घ्यायला त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हनं सुरुवात केली. यानंतर त्याच्या लक्षात आलं की प्रियंका एका ठिकाणी जिममध्ये व्यायामासाठी जात होती. खरं तर ही एक सामान्य गोष्ट आहे, परंतु प्रायव्हेट डिटेक्टिव्ह हा त्या प्रियंकाचा पाठलाग करत होता.
आता पाठलाग करत असताना त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हच्या एक गोष्ट लक्षात आली प्रियांकाची. ती म्हणजे स्वतःच्या पतीच्या मृत्यूनंतर तिने लगेच जिम जॉईन कशी केली. पतीच्या मृत्यूनंतर लगेच जिम जॉईन करणे प्रायव्हेट डिटेक्टिव्हच्या मनाला पटत नव्हतं. पण त्यांनी विचार केला किंवा त्याला असं वाटलं की कदाचित स्वतःचं लक्ष इतरत्र गोष्टीकडे वळवण्यासाठी किंवा तसंच दुःखातून बाहेर पडता यावं यासाठी प्रियांकाने जिम जॉईन केली असावी. परंतु डिटेक्टिव्हनं पाठलाग मात्र चालूच ठेवला. यानंतर त्यांनी त्याची माणसं त्या जिममध्ये पाठवायला सुरुवात केली. प्रायव्हेट डिटेक्टिव्हची माणसंही आता प्रियांका ज्या वेळेला जिममध्ये येत होती त्याच वेळेस जिममध्ये व्यायामासाठी येत होती. प्रायव्हेट डिटेक्टिव्हनं योगेश आणि प्रियांका यांचे जे नंबर आहेत त्या नंबरवरील कॉल रेकॉर्ड तपासायला सुरुवात केली. आणि या दरम्यान त्याच्या लक्षात आलं की जिममध्ये प्रियांकाला ट्रेन करणारा तेथील जो ट्रेनर आहे त्याच्याबरोबर प्रियांकाची खूप जवळची मैत्री आहे. खरं तर या ठिकाणीही संशय घेण्यासारखी कोणतीही गोष्ट नव्हती, कारण जिमचा ट्रेनर हा सगळ्यांशीच मैत्रिणी वागतो, यामुळे बोलणं चालणंही असतंच. काही दिवस असेच निघून गेले. त्यानंतर एके दिवशी एक विचित्र गोष्ट घडली. जिममधला जो ट्रेनर होता तो ट्रेनर प्रियांकाच्या घरी दिसला. प्रायव्हेट डिटेक्टिव्ह सातत्यानं त्या जिमच्या ट्रेनरला फॉलो करत होता. यावेळी प्रायव्हेट डिटेक्टिव्हला प्रियांकाच्या घरी ट्रेनरचं असणं खटकलं आणि यानंतर त्या प्रायव्हेट डिटेक्टिव्हनं आपला संपूर्ण फोकस त्या जिमच्या ट्रेनरवरती केला. यानंतर प्रायव्हेट डिटेक्टिव्हनं आपली सर्व टीम कामाला लावली आणि ट्रेनर आणि प्रियांकाचे काही फोटोग्राफ्स मिळवले. यामध्ये खास अशा प्रकारचे फोटोग्राफ्स होते की ट्रेनर ज्याचं नाव रोहित होतं तो आणि प्रियांका बात्रा या दोघांचे अगदी क्लोज पिक्चर्स मिळवले. तुम्हाला शेजारच्या चित्रामध्येही त्यांचे पिक्चर्स दिसतात, त्यांची नावं टाकलेली आहेत रोहित आणि प्रियांका बात्रा म्हणून. तशा प्रकारे त्यांचे क्लोज पिक्चर्स त्यांनी मिळवले. ह्या फोटोग्राफ्सना पाहून असं वाटत होतं की दोघेही एकमेकांच्या प्रेमामध्ये आहेत. अशा प्रकारचे फोटोग्राफ्स प्रायव्हेट डिटेक्टिव्हच्या हाताला लागले. या फोटोग्राफ्सवरून नक्की कळत होतं की रोहित आणि प्रियांका यांचे संबंध फक्त ट्रेनरचे नाहीत तर त्याच्या पुढेही आहेत. हे सगळं लक्षात येत होतं. परंतु आता समोर प्रश्न असा होता की फक्त त्यांच्यामध्ये प्रेम आहे एवढ्याच नात्यावरून योगेशच्या मृत्यूबद्दल त्यांना जबाबदार धरता येणार नव्हतं. हे कोडं सोडवण्यासाठी डिटेक्टिव्हने आणखी कसून तपास करायला सुरुवात केली. हा तपास करत असताना डिटेक्टिव्हनं आपलं नेटवर्क कामाला लावलं. जेव्हा 27 मेला योगेशचा मृत्यू झाला होता त्यावेळी तो ट्रेनर रोहित आणि प्रियांका यांचे फोनचे जे लोकेशन्स आहेत ते तपासायला डिटेक्टिव्हनं सुरुवात केली. या दोघांच्या मोबाईल नंबरवर त्यांनी त्याचे लोकेशन ट्रेस करण्याचा निर्णय घेतला होता. मोबाईल कंपनीच्या वतीनं त्यानं या सर्व गोष्टी तपासून पाहिल्या. त्यावेळी त्याला माहीत झालं की 26 मेच्या रात्री 11 वाजेपासून रात्री 2च्या दरम्यान रोहित आणि प्रियांका यांचं लोकेशन एकच होतं. आता ही गोष्ट सिद्ध होत होती की प्रियांका आणि रोहित 26 मेच्या रात्री एकत्र होते. 27 मेला सकाळी मृत्यू झाला होता, 26 मेच्या रात्री एकत्र होते आणि लोकेशन प्रियांकाचं घर दाखवत होतं. आणि योगेशचा मृत्यूसुद्धा त्याच घरामध्ये त्याच रात्री झाला होता. ज्यावेळी ही गोष्ट समोर आली त्यावेळी आता हा पक्का पुरावा होता. काही फोटोग्राफ्स जे रोहित आणि प्रियांका यांच्यामधील नाते स्पष्ट करत होते आणि दुसरे म्हणजे ज्या रात्री योगेशचा मृत्यू झाला त्या रात्री रोहितचं लोकेशनसुद्धा त्याच घरामध्ये होतं. आता शोधायचं होतं की योगेशचा खून केला यामागचं कारण काय होतं. हे समजण्यासाठी प्रियांका आणि रोहितला ताब्यामध्ये घेणं आवश्यक होतं. पण भारतामध्ये हे अधिकार प्रायव्हेट डिटेक्टिव्हकडे नसतात, ते पोलिसांकडे असतात. इथंपर्यंत जे आपलं काम केलेलं आहे ते काम प्रायव्हेट डिटेक्टिव्हने योगेशच्या वडिलांकडे दिलं. त्यांनी तपास केलेली सगळी कागदपत्रे त्यांच्याकडे दिली. यामध्ये योगेश आणि रोहित यांचे फोटोग्राफ्स होते. त्या रात्री रोहित आणि प्रियांका यांच्या फोनची लोकेशन्स याशिवाय त्यांची कागदपत्र हे सुद्धा योगेशच्या वडिलांकडे या प्रायव्हेट डिटेक्टिव्हनं दिली आणि सांगितलं की हे पुरावे दोघांना अटक करण्यासाठी आणि पुढील चौकशी करण्यासाठी पोलिसांना पुरेसे आहेत. या पुराव्यावरून जेव्हा पोलीस आपल्या पद्धतीनं चौकशी करतील त्यावेळी या खुनामागं नेमकं कारण काय आहे हे समोर येईल असं प्रायव्हेट डिटेक्टिव्हनं योगेशच्या वडिलांना सांगितलं आणि ते सगळे पुरावे योगेशच्या वडिलांकडे दिले. आता योगेशचे वडील ही सगळी कागदपत्रे घेऊन पूर्वी ज्या ठिकाणी त्यांनी कंप्लेंट केलेली होती त्या ठिकाणी ते आता जात नाहीत. आता ते थेट त्या शहरामधील सर्वोच्च पोलीस ऑफिसर जो होता त्याच्याकडे जातात. जवळजवळ 4 महिने डिटेक्टिव्हनं तपास केलेला होता.
योगेशच्या मृत्यूनंतर आता जवळजवळ 8 महिने झाले होते. 27 मे 2016मध्ये योगेशचा मृत्यू झाला होता आणि आता जानेवारी 2017 उजाडलेला होता. 8 महिन्यानंतर ही सगळी कागदपत्रं घेऊन योगेश बत्रा यांचे वडील शहरामधील सर्वोच्च पदावर जे पोलीस ऑफिसर होते त्यांच्याकडे जातात. सुरुवातीला त्यांनी पोलीस स्टेशनला कंप्लेंट दिली होती. त्या कंप्लेंटची कॉपीसुद्धा त्यांनी बरोबर नेली होती. या सर्व गोष्टी ते त्या पोलीस ऑफिसरसमोर ठेवतात आणि म्हणतात, मला सुरुवातीपासून असा संशय होता की माझ्या मुलाचा मृत्यू हा नैसर्गिक नाही, त्याला मारण्यात आलेला आहे, त्याच्या बाबतीत काहीतरी वाईट घडलेलं आहे, परंतु पोलिसांनी आपलं काम प्रामाणिकपणाने केलं नाही. मी वेळोवेळी पोलीस स्टेशनमध्ये पाठपुरावा केला तरीसुद्धा पोलिसांनी कोणताही तपास केला नाही. आणि यानंतर आम्ही प्रायव्हेट डिटेक्टिव्हला हायर केलं आणि यानंतर त्यानं तपास करून जी कागदपत्रं आहेत ती कागदपत्रं ही आहेत. ही कागदपत्रं तुम्ही पहा, ज्याच्यामध्ये एक जिम ट्रेनर माझ्या सुनेशी ज्याचं जवळचं नातं आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट, ज्या रात्री माझ्या मुलाचा म्हणजे योगेशचा मृत्यू झाला त्या रात्री तो जिम ट्रेनर आणि माझी सून यांचं लोकेशन एकच होतं. आणि हे सर्व पुरावे पाहिल्यानंतर त्या ऑफिसरने पोलिसांनी योग्य तपास केला नाही याबद्दल प्रामाणिकपणानं माफी मागितली. कारण त्यांचं म्हणणं असं होतं की हे काम पोलिसांचंच होतं, पण पोलिसांनी आपलं काम व्यवस्थितपणे पार न पाडल्यामुळं प्रायव्हेट डिटेक्टिव्हकडून तुम्हाला तपास करून घ्यावा लागला. पोलीस ऑफिसरनं कागदपत्र पाहिल्यानंतर त्यानं पहिल्याच नजरेमध्ये ओळखलं की काहीतरी गडबड आहे. यानंतर योगेशच्या वडिलांना ते वचन देतात की ही केस आता पोलीस नक्की सोडवतील, जे काही सत्य आहे ते समोर आणू, हे असं वचन ते योगेशच्या वडिलांना देतात. आणि पोलीस आपल्या पद्धतीनं या तपासामध्ये तपास करायला सुरुवात करतात. जिममध्ये काम करणारे लोक तसेच प्रियंकाचे शेजारी यांच्याबरोबर जाऊन पोलीस चौकशी करतात. ज्यावेळी समजतं की रोहित आणि प्रियंका वेळोवेळी एकामेकांबरोबर दिसतात आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे योगेशच्या मृत्यूनंतर जे बिनधास्तपणे एकमेकांना भेटत होते. पुन्हा एक नवीन गोष्ट समोर आली. काही दिवस अगोदरच काही त्यांचे ट्रान्झॅक्शन्स पाहिले पोलिसांनी अकाउंटचे, तर त्याच्यावरून ही समोर आली होती. प्रियंकानं जवळजवळ 36 लाख रुपयांची एक नवीन महागडी गाडी रोहितला भेट दिली होती. एका जिम ट्रेनरला 36 लाख रुपयांची गाडी देणं ही गोष्ट सर्वांना खटकत होती. यानंतर पोलिसांनी निर्णय घेतला की रोहित जो ट्रेनर आहे त्याला उचलायचं आणि त्याला उचलून चौकशी करायची. यानंतर पोलिसांनी रोहितला उचललं, अटक केली, चौकशी केली, रोहितला पुरावे दाखवले. ज्यावेळी पोलीस योगेशचा मृत्यू झाला त्या दिवशी तू कुठं होता असं रोहितला विचारतात, त्यावेळेस रोहित दुसरंच एक ठिकाण सांगतो. यानंतर पोलीस त्याच्या फोनचं लोकेशन त्याच्यासमोर ठेवतात आणि सांगतात की तू त्या रात्री प्रियंकाबरोबर होता, खोटं बोलू नकोस. यानंतर ज्यावेळी पोलीस आपल्या पद्धतीनं चौकशी करायला सुरुवात करतात त्यावेळी रोहितचं धैर्य तुटतं आणि रोहित सर्व सांगण्यास सुरुवात करतो. तो आपला गुन्हा कबूल करतो. यानंतर हे सर्व कसं घडलं हे तो सांगतो. पण रोहितनं ज्यावेळी आपला गुन्हा कबूल केला त्यानंतर पोलिसांनी पुढची स्टेप अशी घेतली की पोलीस प्रियंकाच्या घरी गेले, प्रियंकाला उचललं, अटक केली आणि त्या दोघांनी जी गोष्ट सांगितली ती गोष्ट समोर आली. या खुनामागचं रहस्य समोर आलं. दोघांची गोष्ट एकच होती आणि ती म्हणजे लग्नाच्या 16 ते 17 वर्षानंतर ज्यावेळी प्रियंकाच्या आणि योगेशचे सगळं काही ठीक चाललं होतं त्यावेळी प्रियंका एक जिम जॉईन करते आणि तेथील ट्रेनरच्या प्रेमात पडते. त्यांचं हे प्रेम खूप पुढे जातं. परंतु आता जर दोघांना एकत्र यायचं असेल तर त्यांच्या रस्त्यामधला मुख्य अडथळा होता तो म्हणजे योगेश. कारण योगेश जोपर्यंत जिवंत आहे तोपर्यंत त्यांना एकत्र येणं अशक्य होतं आणि लग्नही करायचं होतं. म्हणजे इतक्या पुढे गोष्ट गेलेली होती. मग प्रियंका स्वतःच रोहितला एक आयडिया देते. ती म्हणते आपल्या दोघांना जर एकत्र यायचं असेल आणि तुझी जर अशी इच्छा असेल तर योगेशला आपल्या रस्त्यामधनं दूर करावं लागेल. यानंतर एक प्लान बनवला जातो. यानंतर हे दोघेजण उत्तर प्रदेशामधल्या 2 गुन्हेगारांना योगेशला मारण्यासाठी 10 लाख रुपयांची सुपारी देऊन बोलवतात. या ठिकाणी एक पत्नी आपल्याच पतीला मारण्यासाठी 10 लाख रुपयांची सुपारी देते आणि त्यानंतर ते 2 गुन्हेगार येतात आणि 10 लाख रुपये घेतात. रोहितला मारण्यासाठी प्लॅन करण्यात आला होता. प्लॅन असा होता की रात्री योगेश झोपेल. रात्री योगेश झोपला की ते 2 गुन्हेगार आणि रोहितला प्रियंकानं घरामध्ये घ्यायचं, त्याला झोपेचं इंजेक्शन द्यायचं. इंजेक्शन दिल्यानंतर तो बेशुद्ध पडेल. बेशुद्ध पडला की गळा दाबायचा, त्याचा खून करायचा आणि त्यानंतर त्याची बॉडी उचलायची आणि उत्तर प्रदेशामधली एखाद्या नदीमध्ये फेकून द्यायची. असा प्लॅन करण्यात आला. आणि यामागे उद्देश होता
की अशा प्रकारे जर आपण केलं तर योगेशची बॉडी मिळणार नाही, तो कोणालाच सापडणार नाही आणि योगेश कुठे गेला याबद्दल कायम रहस्य राहील, असा प्लॅन सगळ्यांनी केलेला होता यांनी. त्यानुसार 26 मेच्या रात्री ते दोन्ही गुन्हेगार घराच्या बाहेर आले. त्यांच्याबरोबर रोहित, तो जिमचा ट्रेनर होता. प्रियांका घरामध्ये होती. त्या दिवशी प्रियांकाने आपल्या दोन्ही मुलांना नातेवाईकांच्या घरी पाठवून दिलं होतं. हे सगळं प्लॅननुसार घडलेलं होतं. त्यानंतर योगेश घरी आल्यानंतर योगेश जेवण करतो. थकलेला असल्यामुळं तो झोपायला जातो आणि यानंतर प्रियांका या बाहेर उभे असणारे 2 गुन्हेगार आणि रोहित यांना आत येण्याचा इशारा करते. रोहित आणि ते 2 गुन्हेगार घरात शिरतात. योगेश झोपलेला होता. त्या खोलीमध्ये ते जातात. यावेळी योगेश झोपीमध्ये होता, परंतु जसे तिघेजण त्या खोलीमध्ये येतात तेव्हा योगेश जागा होतो. योगेशला अचानक अनोळखी माणसं आपल्या घरामध्ये दिसतात. योगेश आश्चर्यचकितही होतो आणि घाबरतोय. यानंतर हे तिघंही घाबरून जातात. आता काय करायचं? यानंतर योगेश आणि रोहित हे 2 गुन्हेगार यांच्यामध्ये मारामारी सुरू होते. या भांडणामध्ये योगेशला मारण्यासाठी किंवा बेशुद्ध पाडण्यासाठी जे इंजेक्शन आणलेलं होतं त्या इंजेक्शनची सुई तुटून जाते. आता योगेशला इंजेक्शन देऊ शकत नव्हते. ज्यावेळी इंजेक्शन तुटलं त्यावेळी रोहित आणि त्याच्याबरोबर आलेले दोन्ही गुन्हेगार घाबरले. यावेळी प्रियंकाने त्यांना गाईड केलं. प्रियंकाने सांगितलं, आता योगेशने आपल्या सगळ्यांना पाहिलं आहे, यामुळं त्याचं जिवंत राहणं आता आपल्यासाठी ठीक नाही, यामुळे त्याला पटकन मारून टाका. योगेश एकटाच होता. हे तिघेजण होते. 3 जणांनी ताब्यात घेतलं. योगेशला पकडतात, त्याला खाली पाडतात, तोंडावर उशी ठेवतात. उशी दाबून त्याचा श्वास कोंडला जातो आणि त्याला मारून टाकलं जातं. त्या 3 गुन्हेगार यांच्याबरोबर प्रियंकाही त्याच्यामध्ये सामील होती. त्या तिघांची मदत तिनेही केली. ज्यावेळी योगेशच्या तोंडावर उशी ठेवून ते 3 जण दाबत होते त्यामध्ये प्रियंकाचा समावेश होता. या 4 जणांनी मिळून योगेशच्या तोंडावर उशी दाबून त्याचा श्वास कोंडून त्याचा मृत्यू झाला. थोड्या वेळानंतर श्वास कोंडल्यामुळे योगेशचा मृत्यू होतो. योगेशचा मृत्यू झाल्यानंतर सगळा प्लॅन फसला होता. योगेशच्या बॉडीचं करायचं काय? इंजेक्शनची सुई तुटल्यामुळे त्याला बेशुद्ध करून त्यानंतर मारून त्याची बॉडी उत्तर प्रदेशामध्ये एका नदीमध्ये नेऊन टाकायची, नष्ट करायची, असं प्लॅनिंग आता बदललेलं होतं. तिघंही कन्फ्यूज होते, रोहित आणि ते 2 गुन्हेगार. पुन्हा प्रियंकाने त्यांना गाईड केलं. प्रियंकाने सांगितलं, आता योगेशला हार्ट अटॅक आला आहे असं आपण सांगू, यामुळे कोणाला संशय येणार नाही. पोस्टमार्टम होण्याअगोदर आपण योगेशचा अंतिम संस्कार करूयात असं प्रियंकाने सांगितलं. मग प्रियंकाने सकाळ होईपर्यंत वाट पाहिली आणि सकाळी आरडाओरडा करायला सुरुवात केली. असं सांगितलं की योगेशचा हार्ट अटॅकने मृत्यू झाला. यावेळी प्रियंकानं आरडाओरडा करून आणि स्वतःला खूप दुःख झालं आहे असं सगळ्यांना भासवून त्या ठिकाणी असा सीन क्रिएट केला की कोणालाही संशय आला नाही. यामुळं पुढच्या 8 महिन्यापर्यंत योगेशचा मृत्यू हार्ट अटॅकनं झालेला आहे असंच भासवण्यात आलं. या ठिकाणी जर एक वृद्ध आई वडील यांनी प्रायव्हेट डिटेक्टिव्हला हायर केलं नसतं तर हे सत्य समोर आलं नसतं. ही गोष्ट आपल्यासमोर असंही तथ्य ठेवते की तुमच्याजवळ जरी एखाद्या गोष्टीबद्दल काही पुरावा नसला तरी फक्त तुमच्या मनामध्ये जो संशय आहे ना तर त्याच्यावरही तपास करणं शक्य असतं. या ठिकाणी हरियाणा पोलीस जे होते त्या हरियाणा पोलिसांनी आपलं काम जर प्रामाणिकपणे केलं असतं तर सुरुवातीच्या काळामध्ये काही धागेदोरे हाती लागले असते. पुढे 8 महिन्यांचा कालावधी गेला नसता आणि त्याचवेळी हे सत्य समोर आलं असतं. यावेळी पोलिसांनी प्रियंकाचे फोन डिटेल्स तपासले असते, आजूबाजूच्या लोकांकडे चौकशी केली असते तर जो जिम ट्रेनर होता रोहित याच्याबद्दल पोलिसांना समजू शकला असतं आणि पोलिसांनी आपला तपास पुढे नेला असता किंवा पोलिसांना आपला तपास पुढे नेता आला असता. परंतु हरियाणाच्या पोलिसांनी आपली जबाबदारी पार पाडली नाही. यामुळे एका प्रायव्हेट डिटेक्टिव्हला, एका वृद्ध कुटुंबाला, एका वृद्ध जोडप्याला हायर करावं लागलं आणि या डिटेक्टिव्हनं केलेल्या मेहनतीमुळं एक अशा मृत्यूचं सत्य समोर आलं की ज्या मृत्यूला सगळे लोक 8 महिन्यांपर्यंत असं समजत होते की हा मृत्यू हार्ट अटॅकमुळे झालेला आहे. यानंतर रोहित आणि प्रियंका यांना जेलमध्ये टाकलेला आहे. सध्या हा मामला लोअर कोर्टमध्ये सुरू आहे. आता लोअर कोर्टानं त्यांना डिसेंबर 2017मध्ये जमानतही दिलेली होती. त्यानंतर त्यावरती रोहितच्या आईवडिलांनी आक्षेपही घेतलेला होता. तर अशा प्रकारे वृद्ध आईवडिलांच्या तरुण मुलाचा म्हणजे योगेशचा यामध्ये मृत्यू झाला. त्याच्यावरती आजही त्या कुटुंबाचा, त्या जोडप्याचा, वृद्ध जोडप्याचा आजही विश्वास बसत नाही की कसं काय स्वतःची सून आपल्याच पतीबद्दल असं काही करू शकेल.
योगेश आणि प्रियांका कॉलेजपासून एकत्रित होते. दोघांनी प्रेमविवाह केला होता. दोघे चांगले मित्र होते. दोघांनी एकत्र शिक्षण घेतलं होतं. यानंतर पुढची 17 वर्षे संसारही चांगला चालला होता. 2 मुलंही झाले होती. परंतु लग्नाच्या जवळजवळ 17 वर्षानंतर अचानक तिच्यामध्ये बदल झाला आणि स्वतःच्याच पतीला स्वतःच्याच हाताने मारून टाकलं. ही घटना पाहून असं वाटतं की जगामध्ये असं कोणतंही पवित्र नातं उरलेलंच नाही की ज्या नात्याच्या बाबतीत गुन्हा घडू शकत नाही. ही गोष्ट म्हणजे एक शिकवण आहे की या ठिकाणी 18 वर्ष एकत्र राहूनही एक पत्नी काय विचार करते आणि आपल्याच पतीची सुपारी देते, त्याचा मृत्यू कसा घडवून आणू शकते, अशा प्रकारे आजची ही गोष्ट होती. यानंतर पुन्हा भेटूया नवीन गोष्टीबरोबर. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. त्याचबरोबर सबस्क्राईब हवे त्या प्रमाणामध्ये वाढलेले नाही. तर जर आपल्याला या सत्यकथा आवडत असतील तर नक्कीच त्या शेअर करा आणि जे सबस्क्राईब करायचे राहिले असतील त्यांनी सबस्क्राईब करा ही विनंती